शांतिनगर पुलिस थाना अंतर्गत खंडनी की गंभीर घटना में पुलिस ने तत्परता दिखाते हुए आरोपियों को गिरफ्तार किया है। प्राप्त जानकारी के अनुसार फिरियादी संदीप शंकरलाल मेहर निवासी प्लॉट नंबर H1 VHB कॉलोनी शांतिनगर नागपुर का शंकर जनरल स्टोर नामक दुकान शांतिनगर घाट चौक पर स्थित है। घटना के दिन जब फिरियादी अपने दुकान में मौजूद थे तभी आरोपी प्रदीप दुर्व सिंह थापा उम्र 38 वर्ष निवासी शांतिनगर घाट चौक नागपुर वहां पहुंचा और फिरियादी को धमकाते हुए कहा, अगर तुम्हें ये दुकान चलानी है तो मुझे हर महीने 20,000 रुपए देने होंगे, नहीं तो तुम्हें जान से मार दूंगा। इतना ही नहीं, आरोपी ने फिरियादी के साथ गाली गलौज की और आसपास के दुकानदारों को भी अपशब्द कहे। उसने मिठाई की दुकान से एक पैकेट जबरन उठा लिया और राजू शर्मा के पटाखे की दुकान से लगभग 4,000 मूल्य के पटाखे छीनकर भाग गया। फिरियादी की शिकायत पर महिला उपनिरीक्षक गीता रास्कर ने तत्परता से कार्रवाई करते हुए आरोपी के खिलाफ भारतीय दंड संहिता की धारा 308(3), 308(5) और 296 के तहत मामला दर्ज किया है। पुलिस ने आरोपी प्रदीप दुर्व सिंह थापा को अल्पावधि गिरफ्तार कर लिया है। आगे की जांच जारी है। शांतिनगर पोलीस ठाण्यामध्ये प्रदीप दुर्व सिंह थापा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। तो याच्या आधी सुद्धा त्यावर प्रतिबंधक कारवाई MPD केली होती। त्यानंतर त्यावर आणखी गुन्हा दाखल केला होता। त्यामुळे रविवारी तो जेलमधून सुटला। जेलमधून सुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी घाटचौकामध्ये काही दुकानदार आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांनी खंडणी मागण्याचा प्रयत्न केला। तसेच त्यासोबत त्या परिसरातले इतर फटाका दुकानदार काही मिठाई दुकानदार आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांना सुद्धा खंडणीची मागणी करून त्यांच्या दुकानातून सुद्धा फटाके मिठाई घेतली आणि एका दुकानदाराला त्यांनी 20,000 रुपये दुकान चालवायचं असेल तर मला 20,000 रुपये खंडणी द्यावी लागेल अशा स्वरूपाचा प्रकार त्यांनी केला होता। त्या घटनेची माहिती मिळताच तुरंत आपला टीपी स्टाफ त्या ठिकाणी रवाना करून आरोपी ताब्यात घेतला। त्यानंतर आपण यामध्ये संबंधित तक्रारदार आहेत तक्रार नोंदवून त्याच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आणि त्यामध्ये त्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये बंद आहे। तो एक रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे। त्यामुळे त्याला त्वरित ऍक्शन घेऊन आमचे डीबी पथकाचे आवाडे आणि पूर्ण डीबी टीम यांना आम्ही पाठवलं होतं। त्यांनी त्याला त्वरित ताब्यात घेऊन कुठलाही वेळ न दवडता घटनेचं गांभीर्य समजून त्याला ताब्यात घेतलं आणि तक्रार दाखल करून घेऊन गुन्हा नोंद केला आणि त्याच्यावर पूर्ण कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। आणि ही सदरची कारवाई आम्ही माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंगल सर, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 तसेच ACP लखनऊ डिव्हिजन यांच्या मार्गदर्शनात पूर्ण केलेली आहे। NBCN न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।